पैसे हप्ते घेतात, हप्ते मागतात, डायरेक्ट हप्ते मागतात आणि हप्ते मागितले ते नाही दिले की आमच्यावर कारवाई करतात. पण पान खाऊन कुणी मेलेलं तुम्ही ऐकलंय का? सिगरेट पिऊन भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक मरतात. प्रत्येक डिपार्टमेंटला पैसा जातो. एफडीए डिपार्टमेंट असो किंवा पोलीस डिपार्टमेंट असो, त्यांना प्रत्येकाला हप्ता आहे. मी सुद्धा पानवाला आहे, मीही हप्ता देतो. 90 नंतर गुटखाला पानाचं मार्केट गेलं. पानाचं मार्केट गेलं. नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरामध्ये एफडीएने जोरदार कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामध्ये केवळ दूध, पनीर किंवा हॉटेल्स नाही आहेत, तर पानटपऱ्या असतील किंवा जिथे जिथं अंमली पदार्थ विकले जातात किंवा सुगंधित सुपारी, गुटखा विकला जातो, अनधिकृतपणे विकला जातो, त्यांना कुणालाही एका पद्धतीनं कारवाईपासून मुक्त ठेवता येणार नाही, असं तुकाराम मुंडेंनी आपल्याच कालच्या मुलाखतीमध्ये सांगितले. तुकाराम मुंडेंनी हे पण स्पष्ट केलेलं आहे की लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या विकताना सुद्धा काळजी घ्या, कारण त्या केवळ इतरांच्या नाही तर तुमच्या कुटुंबातल्या लोकांसाठी सुद्धा धोकादायकच आहेत. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ जो आहे त्यांनी आज आझाद मैदान गाठलं होतं आणि त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. आता या मागण्यांमध्ये त्यांची पहिली मागणी जी आहे ती आहे की ही जी सुगंधित सुपारी आहे तिच्या विक्रीवरती जी बंदी आहे ती उठवावी. अर्थात गुटखा बंद आहे ती चांगली गोष्ट आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी एक मोठं 4-5 पानी एक डॉक्युमेंट तयार केलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कुठली गोष्ट का अनुक्रमणिकाच आहे. गुटख्याच्या दुष्परिणामांची कारणं, मौखिक कर्करोगासाठी इतरही अनेक गोष्टी कारणीभूत असं त्यांचं म्हणणं आहे. पण अर्थात या सगळ्यामध्ये सुपारी असेल, गुटखा असेल, या सगळ्याचा संबंध येतो आणि त्याचेच पदाधिकारी आपल्या सोबत आहेत. बघा, काय आज तुम्ही इथे आझाद मैदानावरती आलाय, मुख्य मागणी काय? मुख्य मागणी महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारने सुगंधी तंबाखूवर बंदी 2012 साली घातलेली आहे. ती सुगंधी तंबाखूवरची बंदी पहिला उठवावी लागेल. काय सुगंधित तंबाखू म्हणजे काय? सुगंधी म्हणजे प्राचीन काळापासून तंबाखू हे शेतामध्ये पिकलं जाते, फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे. परंतु सरकारनं कुठलाही विचार न घेता ITC सिगारेट कंपनी, WHO यांच्या आधारे सुगंधित तंबाखूवर बंदी घातलेली आहे. कारण सुगंधित तंबाखू बंदी घातल्यामुळं आमचा व्यवसाय मोडकळीत झालेला आहे. काय आधी सुगंधित तंबाखू विकल्यामुळे तुमचा व्यवसाय किती होता आणि आता त्याच्यामध्ये किती % फरक पडला? 100 रुपये रोजचे होते तर आता सुगंधी तंबाखूवर बंदी घातल्यापासून आमचा व्यवसाय 50% आलेला आहे. बरं, आता मला सांगा की सरकार म्हणते की सुगंधित तंबाखू जी आहे ती आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्याच्यामुळं ही कारवाया असतील. आता तुम्हाला कल्पना आहे की गुटखा पण अनधिकृतपणे विकला जातोय, त्याचं एक नेक्सस आहे असं एफडीएचे कमिशनर म्हणतात. मी काल त्यांचा इंटरव्ह्यू केला, ते म्हणाले की म्हणजे काय ओनर पासून, कंपनीच्या ओनर पासून ते डिस्ट्रीब्युटर खाली, ते खाली पान टपऱ्यांमधून किंवा लोकल विक्रेत्यांपर्यंत त्याचं एक नेटवर्क आहे आणि ते भेदायला पाहिजे, कारण की ते लोकांच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. आता सुगंधित तंबाखू पण त्या उल्लेख आहे किंवा सुगंधित तंबाखू पण आरोग्यासाठी घातक आहे. मुळात ITC कंपनी व इतर ज्या सिगारेटच्या देशामध्ये कंपन्या आहेत, ह्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. म्हणजे उत्पादन करणार सिगारेटवर बंदी घालणं का गरजेचं आहे? फुफ्फुसाचा कॅन्सर होतो सिगारेटमुळं. सिगारेट चालत्या आणि सुगंधी तंबाखू चालत नाही. मग हा कुठला न्याय येऊ? जनतेची दिशाभूल करायचं काम आहे आणि बंदी घालायचा अधिकार केंद्र सरकारला आहे, राज्य सरकारला नाही आहे. कारवाई करतात पण चुकीची आहे ना कारवाई करणं. राज्य सरकार मान्यता देते आणि खाली इकडे आल्यानंतर केंद्र सरकार परवानगी देते आणि खाली राज्य सरकार कारवाई करते. काय कारवाई करतात? तुम्ही चालवता का? तुम्ही पानाचं दुकान कोणाकोणाचं आहे? ते तुमचं आहे? कोणाचं आहे? तुमचं आहे. काय कारवाई करतात? पोलीस येऊन कारवाई करतात आपल्यावर. काय कारवाई करतात? पोलीस स्टेशनला या, पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही तुमचे तंबाखू विकताय, सिगरेट विकताय, पैसे हप्ते घेतात, हप्ते मागतात, डायरेक्ट हप्ते मागतात आणि हप्ते मागितले ते नाही दिले की आमच्यावर कारवाई करतात. तुमच्याकडे जर सापडलं नाही तर कारवाई कशी? नाही ते येऊन मुद्दामून करतातच कारवाई. तुम्हाला त्रास देतात? त्रास देतात. तुम्ही चालवता का? अजून कोण चालवतो? थांब दादा. हा, तुम्ही चालवता? नाही, अरे थांबा ना, तुम्ही असं नका करू. तुम्ही काय कुठे चालवता तुम्ही? माझं अहिल्यानगर भिंगार या गावामध्ये पान शॉप आहे, स्वामी पान शॉप या नावाने. माझ्यावर साधारणतः दोन वर्षापूर्वी माझ्यावर कारवाई झाली. काय कारवाई झाली? माझ्याकडे सुगंध तंबाखू सापडली होती. मग ती कशी आली? पण बंदी असताना बंदी असताना मग हे पोलीस लोकच आणतात ना. ते आणतात.
मग त्यांच्या थ्रोत येते ना मग ती. अच्छा, म्हणजे त्यांचं संरक्षण त्यांचं म्हणजे संरक्षण बॉर्डरवर चेक झाला पाहिजे ना. बॉर्डरवर पोलीस असतात किंवा त्यांचे टोल नाकेवाले असतात. त्यांनी गाड्या चेक न करता मग माल आपला महाराष्ट्र बॉर्डर मध्ये येतो, तो आमच्यापर्यंत किरकोळ विक्रेत्यापर्यंत येतो ना. पण बंदी असून तुम्ही विक्री केली ती चूकच असेल ना. आमच्यापर्यंत पोहोचती ती आम्ही कसं काय चूक म्हणणार. मग तुम्ही सिगरेट पण बंदी आणा ना. सिगरेट पण सुगंधित तंबाखू पासूनच बंदी ना. त्याला तुम्ही परमिशन देताय आणि जे खाऊन आम्ही थुकतोय त्याला तुम्ही बॅन आणताय. सिगरेटमुळं आज आपल्या भारत देशामध्ये वर्षाला लाखो लोक मरतात. तुम्ही पान खाऊन कुणी मेलेलं ऐकलंय का? पानामध्ये पण असते ना तंबाखू. ते पण तंबाखू असते ना. वय जेवढा आहे तेवढा या लोकांचा अनुभव आहे. थांब ना जरा तू. ती कृत्रिमरित्याच पिकवलेली जाते, सिगरेट मधली पण आणि पाण्यामधली पण. पण पान खाऊन कुणी मेलेलं तुम्ही ऐकलंय का? सिगरेट पिऊन भारतामध्ये दरवर्षी लाखो लोक मरतात. अध्यक्ष, आता ते म्हणतात की कारवाई झाली होती 2 वर्षापूर्वी. ठीक आहे, आता सुगंधित तंबाखू जी आहे ती बॅन असून लोक विकतायत. आता काय करायचं? आमचं तर पहिलाच मागणी आहे, सुगंधी तंबाखूवरची बंदी उठवा. शेवटी रोजीरोटीचा प्रश्न आहे, कुटुंब जगवायचा आहे. एक तर सरकार नोकऱ्या देत नाही. आज छोटे मोठे व्यवसाय समजून त्यामध्ये व्यवसायात आज बऱ्यापैकी युवक वर्ग आहे. जर हा व्यवसाय जर तुम्ही उद्ध्वस्त केला तर मी बेकारी वाढेल का नाही, राहील का? बेकारी महत्वाची का जीव महत्वाचा हा पण विषय येईल ना. मग जीव महत्वाचा आहे, पण जीव फक्त तंबाखू खाल्यानेच जातं का? दारू पिल्याने जीव जात नाही का? घर उद्ध्वस्त होत नाही का? सिगारेट पिल्याने फुफ्फुस खराब होत नाही का? तर सिगारेट जेव्हा माणूस ओढतो, धूर निघतो त्याच्यातनं, त्या धुराने आजूबाजूला जे 20 लोक उभे असतात त्यांनाही धोकादायक आहे. मग त्याच्यावरती बंदी का नाही? सुगंधित तंबाखू तुम्ही बंद करता. सुगंधित गुटखा वगैरे पण येतो का? खाली कसा येतो? टपऱ्यांपर्यंत वगैरे विकला? सांगतो. गुटखा हा कंपनी महाराष्ट्राच्या बाहेर या कंपन्या बनवतात. भाजीच्या ट्रकमध्ये, फळांच्या ट्रकमध्ये हे खाली दाबून पोलिसांना आणि जे रक्षक आहेत नाक्यावरती त्यांना पैसे दाबून आतमध्ये येतं. आतमध्ये आल्यानंतर प्रत्येक डिपार्टमेंटला पैसा जातो. एफडीए डिपार्टमेंट असो किंवा पोलीस डिपार्टमेंट असो, त्यांना प्रत्येकाला हप्ता आहे. मी सुद्धा पानवाला आहे, मीही हप्ता देतो. कारण देतो तुम्ही? देतो मी हप्ता. कुठे चालवतो तुम्ही? हप्ता माझा हप्ता, ठाण्याला माझं दुकान आहे, तुम्ही हप्ता देता? देतो. अहो, ते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आपल्या ठाण्याचे. चालेल, माहितीये, ओळखतं चांगले ते. पण हप्ता नाही दिला तर धंदा बंद होईल. आता मी हप्ता देऊ का धंदा बंद करू? मग माझ्या पोराबाळांना कोण पाळणार? शिंदे साहेब म्हणतात मी रिक्षा चालवून इथपर्यंत आलो आणि तुम्ही पण सामान्य, ते पण सामान्य. तुम्ही सांगायला पाहिजे ना शिंदे साहेबांना ह्या हप्ता घेतात. हप्ता घेतं, पण त्यांना सांगून फायदा नाही ना. मग ते धंदा बंद करावा लागेल का? शिंदे साहेब प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही ना. शिंदे साहेबांच्या हाताखाली कमीत कमी कोट्यावधी लोक आहेत. आमच्या मागे कोण आहे? शिंदे साहेब. शिंदे साहेब त्यांचं नाव फक्त मागे, शिंदे साहेब स्वतः मागे नाहीयेत. तर हे तंबाखू जे आहे ना, एक मिनिट, जे सिगारेट, जे कॅन्सर, आता हे लोक म्हणतात कॅन्सर होतोय. एक हा तंबाखू जो आज जवळजवळ मला वाटतं हा तंबाखू जवळजवळ एक 100 वर्षापासून हा खातात लोक. आता मला सांगा एक सेकंड मी आता तुमचा विषय मला लक्षात आला. आता मला सांगा की जर काय बॅन असलेला गुटखा कसा येतो ते त्यांनी सांगितलं, कसा विकला जातो सांगितलं. म्हणजे इलिगली गुटखा अजूनही तुमच्या सगळ्यांकडून विकला जातो? आमच्याकडनं विकलं जात नाही. सर्वांकडून नाही, पण 4 जण तर विकत असतील ना. पान दुकानदार मुळात सुगंधी गुटख्याचा आपण जे आता मला प्रश्न विचारला त्या गुटख्याच्या विषयावर मी आपल्याला सांगू इच्छितो. पान व्यावसायिक पहिल्यांदा 100% गुटख्याला महाराष्ट्र राज्यानं बंदी गाठी, त्याला आपण स्वागत केलेलं होतं. स्वागत कशासाठी केलं? समाजहित डोळ्यासमोर ठेवून. परंतु कालांतराने 1 वर्षात सुगंधी तंबाखू त्यांनी बॅन केलं. सुगंधी तंबाखूमध्ये काय असतं? तुम्ही कधी त्यांना विचारलं की काय आहे सुगंधी तंबाखू बंद करण्यामागे काय कारण, त्याच्यात काय हानिकारक? त्याच्यात हानिकारक म्हणजे आता मी मगाशी सांगितले ना की WHO आणि ITC सिगारेट कंपनी यांनी संघमतानं हे केलेला बंदी घातलेली आहे. याच्यामुळे कुठले गुन्हे दाखल होतात आतापर्यंत? 328, 123 अंतर्गत कारवाई आता चालू आहेत. मकोकाची कारवाई पण होते. मोकोकाची कारवाई भीती घालून, राज्यातील मोकोका अंतर्गत कारवाईची भीती घालून अनेक पान शॉपवाल्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात 50,000, लाख, 1.5 लाख रुपये खंडणी मागितल्यासारखी FD वाले असतील
किंवा पोलीस कॉन्स्टेबल असतील. कायद्यामध्ये असं लिहिलंय की मकोका विकणाऱ्यावर लागू शकत नाही, म्हणजे पान टपरी चालवणाऱ्यावर लागू शकत नाही, तो उत्पादन करणाऱ्यावर, ट्रान्सपोर्ट करणाऱ्यावर लागू शकतो. तरी पण कसं काय हीच भीती घालतात ना. आदेश काढलेले आहेत मुंडे साहेबांनी, पोलीस खात्याला दिलेले आहेत खाली परिपत्रक, आदेश तिने कारवाई करा म्हणून. असं कायद्याने जर बघितलं तर मोकोका अंतर्गत कारवाई पान शॉपला लागू होत नाही. आपण म्हणता हे बरोबर आहे, पण ह्याच्या विरोध ह्याची हे कायदा आदेश पुढे करून राज्यातील पान व्यावसायिकांना फार मोठ्या प्रमाणात पिळवणूक चालू आहे. या ठीक आहे. बघा असं आहे की आता मुंडे साहेब काय करतायत, कायद्याची अंमलबजावणी करतायत. त्यांच्या जागी कुठला इतर अधिकारी आला तर तो पण कायद्याची अंमलबजावणी करेल. आता मुद्दा असा आहे की तुमचं सरकारसोबतचं भांडण आहे. तुम्ही गेलो होतात ना भेटायला आज? हो गेलो. काय झालं मग? वास्तविक पाहता बऱ्याच वर्षाचा हा घोळ आहे. सुगंधित तंबाखू ही कधी बंद नव्हती आणि त्यांनी कधी कॅन्सर होतो ह्याचं कुठलंही प्रमाण नाहीये, नाही सरकारकडे नाही कुणाकडे. मात्र सुगंधित सिगरेट चालू झाली ह्याच्याकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे. मग सुगंधित तंबाखू बंद करून ह्या मल्टीनॅशनल कंपन्या सुगंधित सिगरेट विकू पाहतात. ते 100% घातक आहेत. पण सुगंधित तंबाखू कधी आली? ज्या वेळेस हे गुटख्यावर झगडे साहेबांनी बंदी घातली त्यावेळेस. झगडे साहेब म्हणजे राज्य सरकार. राज्य सरकार झगडे साहेब लक्षात राहतात कारण ते कारवाई करायला लावतात. नाही ते खूप छान. त्यांना आम्ही 3-4 वेळा भेटलेलो आहे. त्यांच्या भावना आम्ही जाणून घेतलेल्या आहेत. आणि आता मुंडे साहेबांना पण भेटलो आम्ही, त्यांच्याही भावना जाणून घेतल्या. लोकहितासाठी आहेत, चांगल्या आहेत, त्याबद्दल काही दुमत नाहीये. पण सुगंधित तंबाखू गुटख्यावाल्यांमुळे, म्हणजे गुटख्या ज्या वेळेला बंद झाला त्यावेळेला मिक्स म्हणून एक प्रॉडक्ट आलं मार्केटमध्ये, पान मसाला आणि त्याच्याबरोबर छोटंसं सॅचेट तंबाखूचं. तर ती तंबाखू त्यांना बंद करता नाही आली म्हणून ते वजन सगळं पानवाल्यांवर टाकलंय. पण म्हणजे याचा अर्थ असा झाला ना की राष्ट्रीय पातळीवर पॉलिसी बदलण्याची गरज आहे, असंच याचा अर्थ आहे. मग तुम्ही बरोबर आहे ना, म्हणजे तुम्हाला केंद्र सरकारकडे पण ही मागणी घ्यावी लागेल. कारण केंद्र सरकारच परवानगी देतात. नवीन कुठला एखादा ब्रँड जर आला मार्केटला आयात असेल, परमिशन केंद्र सरकारची घ्यावी लागते. आज तुम्ही जिरवळ साहेबांना भेटला, त्यांनी सांगितलं का आम्ही केंद्राकडे काय पाठपुरावा करू? नाही, आम्ही आता आमचं निवेदन दिलेलं आहे. आमच्या मागण्याचं त्यामध्ये व्यवस्थित लक्ष घालून योग्य ते मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतो असं आश्वासन दिले तिने आम्हाला. मला फक्त पानाचं शॉप कोण कोण चालवतं? सगळे चालवतं. हा, कसं आहे की काय काय सोबत आलेलं असतं. त्यामुळे चाचा तुम्हाला काय त्रास होतो लोकल लेवलला? आमचा बी पान धंदा आहे. किती वर्ष झालं? माझं 60 वर्ष झाले. 60 वर्ष. पहिलं पान आम्ही 10 कोळ्या खपवत होतो. 10 कोळी म्हणजे कसं 350ची कवळी 2 पैशाला पान देत होतो. तेव्हा 10 कोळ्या जात होत्या आमच्या, एवढं पान खपत होतो. 90 नंतर गुटखा आला तेव्हा पानाचं मार्केट गेलं. 90 नंतर गुटखा आला, पानाचं मार्केट गेलं. पानाचं मार्केट गेलं. पाना मार्केट आमच्या पोटावर पाय आला. मग ते गुटखा विकल्याशिवाय आमचा धंदा होत नाही. पोरबाळ लग्न करायचं कसं, शाळा कसं चालवायचं, हे पापीट मिळेल ना. मग आता आम्ही गुटखा विकायला आलो. 2013 मध्ये 2012 मध्ये गुटखा बंद केला. आम्ही भयंकर स्वागत केलो. गुटखा विकायचं नाही ठरवलं. मग ते सुगंधित तंबाखू आम्ही 120 पान द्यायला ते बी बंदी घातली. मग बंदी घातल्यानंतर त्यात काय आलं, खरं सांगू काय, सुगंधी तंबाखू ओरिजिन आम्ही घालत होतो. त्यातच ते सरकारने बंदी घातल्यानंतर ते व्यापारी, मोठे व्यापारी काय केले, डबा देत होता आम्हाला 300चा, 360चा, 120चा डबा देत होते. तिने काय केले, खुली तंबाखू चालू केली. मग वेगळ्या फॉर्म मध्ये प्लॅस्टिक मध्ये भरून, ते नाव नाही काय नाही, किती काय घातलंय काय नाही, तसं विकलं जातं. मग ते आम्हाला विकायला म्हणलं तर आमच्या जीवावर यायला आलं. कारण ते गिराकाला खायला काय बी झालं वेळेला तर काय जाऊ दे. जुनी माणसं अशी काय करायचं काय नाही हे आम्हाला समजायला तयार नाही. मग आम्ही धंदा काय करायचा? मग आता गुटखा येतोय पण कुठनं ते बाहेर येतोय. मग आता तुम्ही आता आम्हाला आणून दिला तर आम्ही घेणारच ना. घ्यायला नाही पाहिजे ऍक्च्युली. घ्यायला नाही पाहिजे पण चालणार कसं? पोट सांगा की. पान तर खाईना झालं की रे. पान खात नाही. पान मला सांगा, आधी जर 100 लोक पान खात होते, आता किती लोक पान खात? 5 लोक खात नाही. काय काका, खरं आहे का? बरोबर आहे. बघा असं आहे की हे मोरे काका जे आहेत ना, यांचं किती वर्ष झालं पुण्यात दुकान आहे? 1986 पासून. 86 पासून. पण त्यांनी वेगवेगळे फॉर्मॅट शोधून काढले आणि मला असं वाटतं की सगळ्यात जास्त पानाचे प्रकार तुमच्याकडे मिळतात. तुम्ही जरा प्रचार प्रसार करायला पाहिजे असं मला नाही चालू आहे. चालू आहे ना. हा, आम्ही पानाच तसं करतोय की, पण काय आता खाणार आता आमच्याकडे नाहीत ना.
आता पूर्वी लग्नामध्ये 5,000, 10,000, 20,000 ऑर्डर येत होती. आता एक पाणी ऑर्डर येत नाही. रजनीगंधा रजनीगंधा मुंबईमध्ये फिरत असताना माझं अगदी बारकाईने लक्ष होतं निवेदन द्यायला. इथनं माझ्या अंदाजाने 2 किलोमीटरमध्ये आपले मंत्री महोदयांचं ऑफिस आहे. तिथं जाताना मी बारकाव्याने साईटला बघत होतो. रिक्षावाला असू द्या, टेम्पोवाला असू द्या, काही पोलीस कर्मचारी असू द्या, सगळे गुटखा खात असतात. आमचा एवढा अभ्यास आहे की आम्ही चेहरा बघितला ना की त्याच्या तोंडात काय आहे ते ओळखतो. एवढा आमचा अभ्यास आहे. म्हणजे हे शासन आहे ना गुटख्याच्या बाबतीत ना खरंच अपयशी झाले आणि त्यांनी त्या अपयशाचं खापर सुगंधित तंबाखूवर मारले. हे चुकीचं आहे. अध्यक्ष ऐका, हे शिंदे साहेब यांना ओळखतात. पुढच्या वेळेला झिरवळ साहेबांकडे जावा पण शिंदे साहेबांकडे पण जावा. हा जाऊन आलो ना. खरं म्हणजे शेवटचा मुद्दा असा आहे ना की कॅन्सर हा सर्वात जास्त तंबाखूने होतो. पण तो तंबाखू कोणता? जी तंबाखू आपण जाळतो याच्यामध्ये पूर्ण डिटेल दिलेलं आहे. तंबाखू जाळल्यानंतर 92% कॅन्सर होण्याची शक्यता असते आणि हा रिपोर्ट WHO आहे. तंबाखू खाल्ल्याने नाही. दुसरा कुठलंही व्यसन जे आहे म्हणजे बघा ते प्रत्येकाचं असं आहे की व्यसन ज्याला आहे, तंबाखूचा असो, पानाचा असो, सुपारीचा असो, गुटख्याचा असो, दारूचा असो, अजून कुठलं वेगळं व्यसन असो, तर नाही जे काही व्यसन आहे ते व्यसन घातकच असतं. म्हणजे ते कुठलंही असो. अधिक सेवन जे आहे तर ते अधिक सेवन जे आहे ते घातकच असतं. पण असं आहे की व्यसन ही ती गोष्ट आहे की जी व्यक्तिगत याच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यावरती आपण कमेंट करत नाही. प्रश्न असा आहे की आता शेवटचा पर्याय काय? आता तुम्ही भेटून आलात, पुढे काय? शेवटचा पर्याय म्हणजे तंबाखू बंद करा तुम्ही. आम्हाला नोकऱ्या द्या ना. बरोबर आहे, आपण मागणीच केली आहे. बघा तर माळ घालू नये. पहिली गोष्ट, ह्यांना खरोखर जर राज्य सरकारला बंदी घालायची असतील, कुठलेही पदार्थ असू दे, गुटखा असू दे, सुगंध, महाराष्ट्र पान महासंघाला विश्वासात घेतल्याशिवाय 100% त्यांची कुठलीही बंदी होणार नाही. नंबर 1. नंबर 2, मी अजूनही सांगतो, आम्ही व्यवसाय प्रामाणिक न करणारे मिळून खाणारे पान व्यावसायिक आहेत. 2 नंबरवाले नाही आहेत. आता आपण म्हणताय, मी मगाशी सांगितलं आपल्याला की समाज हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही व्यवसाय करतोय. पण आता आत माल जर चोरून येत असेल, डुप्लिकेट माल येत असेल, ह्यामुळं अति प्रमाणात जर लोक वेचण्याला गेले तर सर्वस्व जबाबदार सरकार असणार आहे. आणि एक सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, बंदी घातल्यानंतर कुठलाही ब्रँड असू दे, बंदी घातला की त्याच्या डबल मार्केटला तो खपला जातोय. आता तुम्ही सगळे पान शॉप चालवतात. बघा मिनिमम वेजेस पण आपले ठरलेत. किती धंदा होतो दिवसात? माझा पहिलं 10,000चा होता, आता 3,000चा होता. 5-10 हजारापर्यंत जातो. कुठे चालवता? मुकुंदनगरला पुण्यात. तुमचं किती होतं? 6,000. भांडू प्लस 2,000चा. 2,000 कुठं? बीडला. बीडला रेट वाढवायला पाहिजे. 3-4 हजार इचलकरंजी. आमचा 8-9 हजार रुपये. याच्यामध्ये तुमचं भांडवल निम्मा किती टक्के त्याच्यामध्ये तुम्हाला मार्जिन आहे? हे बघा 100 रुपयाचा माल घेतला तर 25 रुपये आम्हाला मिळतात. बघा असं आहे की तुम्ही जर हे आकडे ऐकले 10,000 6,000 तर तसं नाहीये. त्यातला 75% वाटा जो आहे तो माल खरेदीवर जातो, हे लक्षात ठेवा. नाही तर प्रेक्षकांचा गैरसमज व्हायचा, उद्यापासून म्हणणार आपण सगळे पानाची दुकान टाकू. असं नाहीये. एक सेकंद. नाही एक सेकंद. व्यवसाय त्यांचा जरी होत असला तरी 75% पैसे हे भांडवलामध्ये खर्च होतात, 25% त्यांना नफा आहे. आता शेवटचा फक्त मुद्दा घेतो. अध्यक्ष फार घामाने भिजले तरी पण त्यांना जायचंय. तुम्ही खूप वेगळ्या फॉर्मॅटमध्ये हा व्यवसाय पुढे आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एका पद्धतीचं काय म्हणतो अपमार्केट करण्याचा पर्याय आणला. बरोबर आहे. आम्ही ह्या व्यवसायाला फॅमिली बेसवर आणलं. आमच्या दुकानामध्ये लहान मुलं येतात, वयस्कर माणसं येतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची पानं खातात. चॉकलेट पान खातात, तंबाखू पानाची मागणी आहे. आम्ही आमचा व्यवसाय GST लेवलवर नेलाय. आमचे बरेचसे व्यावसायिक चांगल्या पद्धतीने GST भरतात सरकारला आणि तरी सुद्धा आम्हाला चोरटे भामटे केलं जातं. पोलीस येतो दारामध्ये, रात्रीचा त्रास देतो आणि अर्थात तुम्ही पण पाहिलेलं आहे डोळ्यांनी रात्रीची माझी काय अवस्था असते ती. 10 वाजले की पोलिसांचा त्रास. पण ऍक्च्युली 10 वाजताच आमचा व्यवसाय चालू होतो. तो वेगळा त्रास, राज्य सरकारचा वेगळा त्रास, केंद्र सरकारचा वेगळा त्रास. आम्ही केंद्रामध्ये पण गेलो होतो. JP नड्डांना ज्या वेळेला BJPचं सरकार आलं त्या टायमाला आम्ही JP नड्डांना सुद्धा आधी हे दिलेलं निवेदन.
तंबाखू जाळल्यानंतर कॅन्सर होतो, हा रिसर्च आहे, हा सगळ्यांना माहिती आहे. पण फक्त पैशाचा सगळा घोळ चालल्यामुळे हा प्रॉब्लेम आले. बघा, आपण असं आहे की नाही मी ही सगळी मंडळी आली होती राज्यभरातनं, सगळे पान तंबाखू शॉप चालवणारे लोक आहेत. मुंडे साहेबांनी कारवाई केल्यापासून त्याच्याबद्दलचा आक्रमकपणा जो आहे वाढलेला आहे. हे त्यांनी पत्रक डॉकेट काढलेलं आहे. कशामुळे कॅन्सर होतो, तंबाखूमुळे होतो का, तंबाखूच्या कुठल्या फॉर्ममुळे होतो, पानामुळे होतो का, सुगंधित तंबाखूचे काय परिणाम दुष्परिणाम आहेत, दारूचे काय परिणाम दुष्परिणाम आहेत, अशा सगळ्याचा उहापोह याच्यामध्ये केलेला आहे. अर्थात सरकार सुद्धा अशा गोष्टींचा निर्णय घेतं त्याला रिसर्च बेस्ड असतो, किंबहुना पॉलिसी ठरवताना खूप मोठा त्याच्या मागे विचार केलेला असतो. त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेते याकडे आपण लक्ष असणार आहे. कॅमेरामन राजूसह अभिजित, मुंबई तक.